पुणे पुस्तक महोत्सव 2025 तर्फे उद्या मंगळवार दिनांक 9 डिसेंबर रोजी शांतता पुणेकर वाचत आहेत आणि वाचता वाचता विश्वविक्रम देखील करणार आहेत. उद्या सकाळी 11 ते 12 या वेळेत याचे आयोजन केले असून सर्व पुणेकरांनी पुस्तक वाचा, फोटो काढा व विश्वविक्रमात सहभागी होण्याचे आवाहन भाजपचे महामंत्री याचप्रमाणे महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश मांडे व कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल यांनी तमाम पुणेकरांना केले आहे. याविषयी बोलताना ते म्हणाले, उद्या पुणेकरांसाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे. 9 डिसेंबरला सकाळी 11 ते 12 या 1 तासामध्ये अख्खं पुणे, मग पुण्यामध्ये जे काही मंडळी आहेत, हमाल असेल, पोलीस असेल, हवालदार असेल, डॉक्टर असेल, वकील असेल, शाळा, कॉलेज, महाविद्यालय, इंडस्ट्री, कामगार, म्हणजे ज्या क्षेत्रात आपण आहात त्या क्षेत्रामध्ये पुण्यासाठी फक्त आपण एकच साथ द्यायचा आहे. कारण हा विश्वविक्रम आपण कोहिनूर ग्रुपतर्फे यावर्षी निश्चित करतोय. चीनला मागं टाकून पुढे जाण्याचा हा प्रयत्न आहे आणि पुण्याने त्यात आत्तापर्यंत सर्व विश्वविक्रम बहुतेक मोडल्याचा दावा आत्तापर्यंत केलेला आहे आणि या पुढच्या उद्याच्या काळामध्ये सुद्धा हे होईल. यासाठी संपूर्ण तयारी झाली आहे. मी सर्वांना एकच विनंती करेन की QR कोड स्कॅन करा आणि त्याच्यावर आपला वाचतानाचा फोटो अपलोड करा आणि तो फोटो जर तुम्ही अपलोड केला तर त्यामुळे एक विश्वविक्रम होणार आहे. आत्तापर्यंत 42,000 फोटोंचा विश्वविक्रम आहे आणि माझ्या अंदाजामध्ये उद्या पुणेकर 1 लाख फोटोपर्यंत त्याच्यावर जर पाठवले तर एक मोठा विश्वविक्रम होईल. आणि म्हणून मला सर्वांना विनंती करायची, कारण संपूर्ण पुणे जवळजवळ 5 ते 7 लाख लोक वाचतील 1 तासामध्ये असा आमचा अंदाज आहे आणि त्या पद्धतीने आपण सर्वजणांनी या उपक्रमात सहभागी व्हावं अशी आवाहन मी कोहिनूर ग्रुपचा अध्यक्ष म्हणून आपल्याला करेन. एक सांस्कृतिक उद्या पुण्याची दाखवली जाणार आहे, त्या निमित्तानं नेमकी काय भावना? नाही, मला तर खूप आनंद होतोय. कोहिनूर ग्रुपला हा विश्वविक्रम करायचा मान मिळतोय. राजेश पांडे यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की पुणे बुक फेस्ट आणि पुस्तक न्यास यांनी आम्हाला परवानगी दिली आणि मला वाटतं एक फार मोठा आनंदाचा दिवस आहे की एक रेकॉर्ड आपण जेव्हा करतोय पुण्यामध्ये आणि तो मान आपल्याला मिळतोय, त्याचा खूप आनंद आहे. आणि खूप लोकांशी मी कॉन्टॅक्ट केला, खूप ग्रुपमध्ये या गोष्टी टाकल्या तर सगळीकडनं एक चांगला प्रतिसाद मला सगळीकडनं मिळाला. तरुणांचा सहभाग कितपत आहे? म्हणजे तरुण मॅक्सिमम याच्यामध्ये तरुणच असतील, कारण शाळा कॉलेजमध्ये आता आमचं TJ कॉलेज असेल, आमचं कोहिनूर ग्रुपमध्ये जो 750 कर्मचारी, 3,000 लोक आमच्याकडे वाचतील अशी अपेक्षा आहे. आमच्या कॉलेजमध्ये जी मुलं आहेत त्या सर्वांना सांगण्यात 4,500 मुलं ती वाचतील असा. तर त्यामुळे सगळीकडे जिथेही आम्ही सांगतो तर सर्वांना वाटतं की नाही, निश्चित आम्ही करू. लोक वाचतील, पण QR कोड स्कॅन करून त्याच्यावर फोटो अपलोड करणं याने विश्वविक्रम होणार आहे, कारण तो महत्वाचा भाग आहे आणि तो सर्वांनी करावा अशी माझी विनंती. उद्या 9 डिसेंबर पुणे पुस्तक महोत्सवाच्या माध्यमातून शांतता पुणेकर वाचत आहे हा एक नवीन उपक्रम आम्ही राबवणार आहोत. म्हणजे संपूर्ण पुणे एक उद्या वाचनाचा एक विश्वविक्रम करणार आहे आणि सगळं जग बघणार आहे की एक शहर कसं एका वेळेस पूर्णपणे वाचतंय. शहरातला प्रत्येक घटक, मग ते शाळा असो, कॉलेज असो, रेल्वे स्टेशन असो, पोलीस स्टेशन असो, जेल असो, कैदी असो, उद्योजक असो, व्यावसायिक असो, जो असेल तो, रिक्षावाला असो, भाजीवाला असो, मंदिरात असो, मस्जिद असो, म्हटलं सगळीकडे उद्या संपूर्ण शहर वाचणार आहे आणि हजारो नाही लाखो वाचकांचे फोटो आमच्याकडे येणार आहेत. मी या निमित्ताने पुणेकरांना आवाहन करेन की या शांतता पुणेकर वाचत आहे या अभियानामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हा. या शांतता पुणेकर वाचत आहे याचा एक आम्ही विश्वविक्रम करतोय, जो विश्वविक्रम कोहिनूर ग्रुपच्या मदतीने आम्ही करतोय. त्यामुळे कोहिनूर ग्रुपच्या सहाय्याने होत असणाऱ्या या विश्वविक्रमाला मला नक्की खात्री आहे की चीनचा रेकॉर्ड आम्ही मोडणार आणि भारत एक नवीन विक्रम करणार. उद्याचं नियोजन कसं असणार? उद्या पूर्ण आमची जवळजवळ 1,000 स्वयंसेवक NSSचे 100 महाविद्यालय, सर्व शाळा आणि सगळे शिक्षक उद्या ठिकठिकाणी जाऊन प्रत्येक चौकात, प्रत्येक बगीचात, गार्डनमध्ये सगळी ठिकाणी मोठ्या प्रमाणात करणार आहेत. उद्या सकाळी आम्ही 9:30 वाजता कसबा गणपतीत वाचनाचा कार्यक्रम करणार आहोत आणि तिथून याची सुरुवात होणार आहे.